बायबलचं वचन नीतिसूत्रे 14 अध्याय आणि पहिल्या वचनात आपल्याला सांगत आहे. नीतिसूत्रे 14 आणि 1 मध्ये प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते. प्रत्येक सुज्ञ स्त्री घर बांधणारी आहे आणि प्रत्येक मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडणारी आहे. जी सुज्ञता परमेश्वरापासून प्राप्त होते, जी सुज्ञता परमेश्वराने दिलेली आहे, त्या सुज्ञतेच्या जोरावरती ज्ञानाने घर बांधता येतं. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक त्याची दासी सुज्ञ असावी, समजदार असावी, घर बांधणार आणि घर टिकवणारी असावी. त्या सुज्ञ स्त्रीने वरिष्ठांचं ऐकणं गरजेचं आहे. त्या सुज्ञ स्त्रीने ती सुज्ञता नसेल तर ती संपादन करणं गरजेचं आहे. आणि याकोब 1:5 प्रमाणे जर ती संपादन जगातून होत नाही तर देवाला तर ती मागू शकते. ती सुज्ञता परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन. स्त्रिया हुशार असाव्यात एवढं थोडक्यात सांगायचं. किती लोक आमेन म्हणतील? काही माता बहिणी म्हणतात, पाळसाहेब आम्ही आधीच हुशार आहेत, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आम्हाला खूप हुशारीची गरज आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे त्या गोष्टीला? हुशार स्त्रिया घर बांधतात प्रियांनो, घर तोडत नाहीत. तुटलेलं घर पण जोडण्याची ताकद एका आईमध्ये असते प्रियांनो. एक आई विखरलेली लेकरं परत तिच्या शब्दाने आणि तिच्या प्रेमाने एकत्र करू शकते. एक आईच्या प्रार्थना एका तुटलेल्या परिवाराला एकत्र करू शकतात. एक आई काय करू शकते याची ताकद आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे प्रियांनो. आणि म्हणून ती सुज्ञता, ते प्रार्थनामय जीवन, देवाला आवडणारं जीवन एका आईमध्ये असणं गरजेचं आहे. एक दिवस काय झालं, दावीद राजा नव्हता तेव्हा, पण एक त्या फोर्समध्ये आलेला, गल्ल्याताला मारलंय आणि आता शाऊल त्याच्या विरोधात उठलेला आहे. अशी सिच्युएशन आहे की देव आता त्याला बिल्ड करत चाललाय. आणि अशा कालावधीमध्ये परमेश्वर त्याला आता वाढवत आहे, त्याला उंच करत आहे, त्याच्याद्वारे देव गौरव करत आहे. आणि त्या समयामध्ये असं काही घडलं. पहिले शमूएल याच्या 25व्या अध्यायात ही घटना दिलेली आहे. आणि काय झालं की एक नाबाल नावाचा व्यक्ती होता. सगळ्यांनी म्हणा नाबाल. नाबाल शब्दाचा अर्थ काय? बायबल वाचणारे लोक आले तिकडे सगळे, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. नाबाल म्हणजे मूर्ख. म्हणजे मला नवल वाटतं आईबाप नावं कसे ठेवतात. ए मूर्ख इकडे, सगळी दुनिया त्याला नाबाल म्हणून बोलत असेल. आणि काही काही लोक बायबल वाचत नाहीत, काय नाही, लेकरांची नावं ठेवून टाकतात. वाटेल ते नाबाल, इजबेल. काय करायचं या लोकांचं, है ना? पण ते कॅरेक्टर कोण होते बायबलमधले, आहे की नाही? बलाम डायरेक्ट शाप द्यायला आलाय. कोण काय असेल ते बघायला पाहिजे आणि मग लेकरांची नावं ठेवली पाहिजे. बोलो येशू मसीह की. तर या नाबलला काही लोक पाठवून दाविदाने निरोप दिला की बाबा रे, आम्ही तुमचं प्रोटेक्शन करतोय, आम्ही तुमचं चांगलं काम करतोय, आमचं खाली खुशाली विचारायला माणसं पाठवलेत, प्रेमाने बोलायला तुझ्याकडे लोक पाठवलेत. दाविदाने आपले लोक लीनतेने, नम्रतेने त्याच्याकडे पाठवले, नाबलकडं. नाबल प्रतिष्ठित श्रीमंत माणूस होता. दाविदाची एवढीच इच्छा होती की आम्ही तुमचेच लोक आहोत, आपण एकच आहोत, तर थोडं काय आम्हाला, एवढे थोडे लोक आहेत आमचे, तू एवढा धनवान आहेस, तुला आम्ही एवढं प्रेम लावतोय, सगळ्या गोष्टी, थोडं काहीतरी आम्हाला खायला प्यायला दे, थोडी शिदोरी पाठवून दे. दुसरं काही त्याचा काय अट्टाहास नव्हता. नाबलाने ज्यावेळेस ऐकलं दावीद काहीतरी अपेक्षा करतोय, नाबल म्हणतो, कोण दावीद? कुठला दावीद? कसला दावीद? मी नाही ओळखत कोणत्या दावीदाला. आणि त्यांनी दावीदाचा अपमान केला. आता जे गेले होते नाबलाला भेटायला, त्यांनी ॲज इट इज रिपोर्ट येऊन इकडं सांगितलं. काही लोकांचं रिपोर्टिंग एकदम पक्कं असतं. असंच दाविदाकडे लोक आहेत, प्रॉपर रिपोर्टिंग केलेलं. यांनी असं केलं. दाविदाने ना काय केलं, सगळ्यांना सांगितलं तलवारी काढा. दाविदाने पण आपली तलवार बरोबर घेतली. चला आता त्या नाबलला सांगू आपण कोण आहोत. हे युद्धासाठी निघाले. नाबलला एकट्याला मारायला नाही गेले. नाबलचं अख्खं खानदान त्या दिवशी दाविदाने खलास केलं असतं. नाबलची सगळी प्रॉपर्टी त्याने नाश करून टाकली असती. त्या दिवशी दाविदाच्या हातून फार मोठा रक्तपात झाला असता. का?
कारण दाविदावर अभिषेक आहे जिंकण्याचा. किती लोक आमेन म्हणतील? जिथं दावीद उभा राहिला तिथं दाविदाने महान आणि अद्भुत गोष्टी केल्या. 66 लढाया लढला, एकही लढाई तो हारला नाही. देव त्याला यशानंतर यश देत गेला. गल्ल्यात असो नाही तर कोणी त्याचा बाप असो, दावीद कधीही युद्ध हारला नाही. तो दावीद नाबालासाठी ज्यावेळेस तलवार घेऊन पुढे गेलेला आहे, तो जात असताना काय घडलं पहा, की त्याची पत्नी म्हणजे नाबालाची पत्नी, तिचं नाव होतं अबिगैल. खूप ज्ञानी स्त्रीला म्हणता येईल. वाचूया 1 शमूएल 25 अध्याय 23 पासून पुढे. अबिगैल दाविदाला पाहून झटकन गाढवावरून उतरली व दाविदा पुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले. ती त्याच्या पाया पडून म्हणाली, अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्या शिरी असू द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या. आपल्या दासीचे बोलणे ऐका. माझ्या स्वामींनी त्या अधम नाबलाचे काही एक मनात आणू नये. अधम नाबल कोण? तिचा नवरा. ऐका, तो आपल्या नावासारखा आहे. त्याचे नाव नाबाल कंसात मूर्ख असे आहे आणि त्याच्या ठाई मूर्खपणा आहे. ज्या तरुण पुरुषांना माझ्या स्वामींनी पाठवले होते त्यांना मी पाहिले नाही. तर आता अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे. म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे यांचे नाबालासारखे हो. मी आपल्या दासीने आपल्या स्वामींकडे जी भेट आणली आहे ती माझ्या स्वामी बरोबरच्या तरुणांना द्यावी. आपल्या ह्या दासीचा अपराध क्षमा करा, कारण परमेश्वर खरोखर माझ्या स्वामींचे घराणे कायम वसविल. कारण माझे स्वामी परमेश्वराच्या लढाई लढत आहेत. आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठाई कसलेही अनिष्ट आढळणार नाही. ती खूप सुंदर रीतीनं पुढं आणखीन बोलते. त्या दाविदाविषयी अबिगैल बोलत आहे. अबिगैल म्हणते, माझा नवरा चुकलाय, त्याचं नाव मूर्ख आहे आणि त्यांनी मूर्खपणा केलाय की तुमच्या विरोधात तो उठलेला आहे. अबिगैलला माहिती आहे की तो समंजस नाहीये, त्याच्याकडे ते ज्ञान नाहीये, पण देवाचा हात दाविदावरती आहे. आणि जर हा दावीद माझ्या घराण्याकडे आला तर तो सगळ्यांचा सूड उगवून अख्ख्या घराण्याचा नाश करेल. अबिगैल पुढं सरसावली आणि तिने रक्तपात करण्यापासून दाविदाला तिने थांबवलं. जे दाविदाची गरज होती त्याच्यापेक्षा उत्तम गोष्टी, त्यांना खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी तिने नेऊन दिल्या. तिने सांगितलं की आमचा हा अपराध तुम्ही क्षमा करा. तुमच्या हाताने कसल्याही प्रकारे चुकीचं वर्तन झाल्यामुळे रक्तपात होऊ नये. तुम्हाला परमेश्वर खूप उन्नती देणार आहे. तिच्या या शब्दांमुळं दाविदाच्या अंतकरणात परमेश्वराने काम केलं आणि ज्याने तलवार घेतली होती वैऱ्याला मारण्यासाठी, ती तलवार त्याने उपसलेली त्या ठिकाणी रद्द केलं. तर युद्ध त्याने मारण्याचा प्लॅन रद्द केला. प्रेमाने आणि प्रीतीने मोठमोठ्या लढाया थांबू शकतात. आमेन. अबिगैलची हुशारी जर एवढा मोठा रक्तपात थांबवते आणि एवढं मोठं देवाचं गौरव होतं. 32 आणि 33 वचन त्याच अध्यायामध्ये वाचूया आपण डायरेक्ट. दावीद अबिगैलेस म्हणाला, ज्याने तुला आज माझ्या भेटीसाठी पाठवले तो इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य. धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची, तू स्वतः धन्य. तू आज मला माझ्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहेस. एक ज्ञानी स्त्री मोठे मोठे भांडणं, मोठे मोठे विवाद, मोठ्या मोठ्या अडचणी ती थांबवू शकते, असा देवाने स्त्रीला अभिषेक केलेला आहे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, सुज्ञता अबिगैलच्या ठाई आहे. तिचं नवऱ्याला समजत नाही, पण अबिगैलच्या सुज्ञतेमुळे फार मोठा रक्तपात त्या ठिकाणी झाला नाही आणि परमेश्वराने अबिगैलच्या द्वारे मध्यस्थी करवली आणि त्या मध्यस्थीमुळे रक्तपात तर झालाच नाही, शांतीचं वातावरण त्या ठिकाणी राहिलं. ही सुज्ञता, अबिगैलची सुज्ञता देवाच्या प्रत्येक दासीमध्ये असावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. आपल्या कोणत्या शब्दाने वादळ पेटेल, आपल्या कुठल्या शब्दाने गोष्टी विकोपाला जातील आणि आपल्या कुठल्या शब्दाने विकोपाला गेलेल्या गोष्टी चांगल्या होतील, हे एक स्त्री समजू शकते. प्रियांनो, किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? प्रभू आपल्याला सहाय्य करो. पुरुष पटकन विश्वास ठेवणारे असतात,
स्त्रिया विचार करणाऱ्या असतात. बोले येशू मसीह की. ही जी कृपादृष्टी आहे परमेश्वराची, ही स्पेशली स्त्रियांवरती परमेश्वराने दिलेली आहे. काही गोष्टी ज्या पुरुषांना कळत नाहीत त्या गोष्टी समजण्याचं मन स्त्रियांना दिलेलं आहे. आणि जे नवरे गोष्टी बायकांना सांगत नाहीत ते फसल्यावर ते अडचणीत सापडतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अजून एक गोष्ट बोलेन मी. जर तुम्ही खरे लॉयल आहेत, जर तुम्ही खरे देवाचे सेवक आणि सेविका आहेत, हजबंड आणि वाईफ यांच्यामध्ये असं नातं असावं की एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपलेली नसावी. आमेन, हालेलुया. काही गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत, पण मी खूप लांबून आलोय, पटवून घ्या. हालेलुया. त्या अबिगैलचे शब्द कसे होते, नाबालचे शब्द कसे होते, फरक आहे ना. नाबालचं बोलणं रफ लँग्वेज होती, अबिगैलचं बोलणं प्रेमाचं होतं, सॉफ्ट बोलणं होतं. दावीद ज्यावेळेस त्या गल्ल्याताला मारण्यासाठी ओळाच्या तिथे गेला आणि त्यांनी ना गोटे उचलले ओळातले. कसे होते, खडबडीत का गुळगुळीत? कशाने गुळगुळीत झाले ते पाणी वाहून 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 वाहून. ओहळामध्ये जेवढे होते ते गुळगुळीत, बाकीचे सगळे आजूबाजूचे खडबडीत. जे लोक वचनाच्या प्रवाहात असतात ना ते गुळगुळीत गोट्यासारखे असतात. आणि ज्यांची लँग्वेज रफ असते ना खडबडीत. काही लोक इथं गुळगुळीत गोटे असतात, खाली उतरले का खडबडीत. चर्चमध्ये आले की गुळगुळीत गोटे एकदम. हा प्रभू तुला धन्यवाद. इतकं असं का देवदूतच उतरलेत खाली. आणि नंतर रफ लँग्वेज, घरामध्ये रफ लँग्वेज. पती पत्नीची बोलताना ती प्रेम दिसत नाही, म्हणजे दिखावा आहे. ख्रिस्ताची प्रीती धारण केली अबिगैलने. तिच्या बोलण्यात ते प्रेम आहे. प्रत्येक शब्दात स्वामी आम्हाला दया करा, आम्हाला माफ करा, तुम्हाला काय हवंय त्याला कळत नाही माझ्या नवऱ्याला, हे घ्या तुम्ही. तिच्या प्रेमाच्या शब्दाने वैरी जो तिच्या परिवाराच्या विरुद्ध उठलेला आहे दावीद, त्यांचा वैरी झालाय तो, परंतु त्या वैऱ्याला मित्र बनवण्याचं काम प्रेम करतं प्रियांनो. ती दुश्मनी रद्द करण्याचं काम प्रेम करतं. काय सांगतं बायबल? नीतिसूत्रे 31 आणि 26. सद्गुणी स्त्रीबद्दल 10 ते 31 वचन जबरदस्त गोष्टी दिल्यात, पण एकच वचन वाचू, 26. नीतिसूत्रे 31-26. सद्गुणी स्त्रीच्या मुखातून कसे बोल निघतात? तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. कोणते शब्द? सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिवेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. आमेन, हालेलुया. आमचं बोलणं कसं पाहिजे? सौम्य पाहिजे. आमचं बोलणं कसं पाहिजे? प्रेमळ पाहिजे. आमचं बोलणं कसं पाहिजे? सुज्ञतेचं पाहिजे, प्रभूला आवडेल असं पाहिजे. सौम्यतेने घरामध्ये बोलणं असावं. तिच्या मुखाच्या ठाई सुज्ञतेचे बोल असतात. ती सद्गुणी स्त्री विचारवंत आहे, ती सुज्ञ आहे, ती ज्ञानी आहे. एक स्त्री आपल्या घराला एक चांगलं वळण देऊ शकते. एक स्त्री घराला चांगल्या रीतीनं धरून ठेवू शकते. नवरा कामावरती गेलाय पण ती स्त्री आपल्या कुटुंबाचा विचार करते. आपला परिवार कसा टिकून राहील, आपल्या परिवाराला कसं एका प्रेमात आपल्याला धरून राहता येईल, आपली लेकरं, आपला परिवार, आपलं कुटुंब कसं ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये टिकून राहील, ही जबाबदारी एका स्त्रीने तिच्या शब्दांनी जपून ठेवलं पाहिजे. अबिगैल सारख्या सुज्ञ स्त्रिया आमच्या मंडळीत असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. कोणाचा कितीही रागाचा पारा चढलेला असो, तलवार घेऊन आलेला माणूस प्रेमाने येतो का? दावीद खूप प्रेमाने येतो का? नाही. कसला राग आला असेल, मला असं बोलला दावीदानं, गेला. आता तो गल्ल्यातला चित करणारा माणूस आहे मी, ऑर्डिनरी नाही. गेला, नाबाल संपला. आज दावीदाने पक्का निर्णय केलाय. दावीदाचा निर्णय म्हणजे शत्रूचा नाश. तो निर्णय बदलण्याची ताकद एका स्त्रीच्या सुज्ञतेमध्ये आहे. कोणाचाही राग शांत करण्याचं सामर्थ्य एका स्त्रीमध्ये आहे.
बऱ्याच वेळा काही स्त्रियांचं एक टिपिकल वाक्य असतं, बोलू का, किती दिवस सहन करू अजून, मी आहे, दुसरी असती, किती दिवस सहन करू मी. किती सहन करायचं, जेवढं करावं लागेल तेवढं करा. पण ख्रिस्ताने दिलेला हा गुण जो आहे सुज्ञतेचा, प्रेमाने बोलण्याचा, हा सोडायचा नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे. सुज्ञ स्त्री. निर्गमच्या पहिल्या अध्यायात तुम्ही पाहिलं ना, तर त्या ठिकाणी फारो एका भीतीमध्ये, इस्रायल लोक तर वाढत चाललेत. मग हे इतके वाढतील की वाढत जाऊन सगळा देश आमच्याकडून घेऊन टाकतील. कसं कंट्रोल करायचं यांना. त्यांनी एक प्लॅन केला फारोने. 2 इब्री सुईणी होत्या. सुईणी म्हणजे गायनेकोलॉजिस्ट त्या काळातल्या, हालेलुया, दाई. लेकरांना जन्म देताना तेव्हा काय आता आत्ताच्या सारखे डॉक्टर्स नव्हते, पण 2 सुईणी होत्या. एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुवा. त्यांना मिसरच्या राजाने आज्ञा केली की तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्याला जीवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. ज्यावेळेस लेकरं तुम्ही बघाल तर त्या लेकरांमध्ये मुलगा झाला की त्याला मारून टाका. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकुमाप्रमाणे न करता मुलगेही जिवंत राहू दिले. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला. वाव, किती छान. तेव्हा मिस्री राजाने त्या सुईणींना बोलावून विचारले, तुम्ही हे का केले, मुलगे का जिवंत राहू दिले. त्या सुईणी फारोला म्हणाल्या, इब्री बायका काही मिस्री बायकांप्रमाणे नाही, त्या फार जोमदार आहेत आणि सुईण जाऊन पोहोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात. याबद्दल देवाने सुईणींचे कल्याण केले. इस्रायल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबल झाले. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली. आमेन. ह्या 2 सुईणी ज्या आहेत, शिप्रा आणि पुवा, ह्या दोघींनी एक प्रेमाचं मन दाखवलंय, सुज्ञता दाखवली. ज्या लेकरांचा जन्म होत असताना त्या लेकरांची काळजी घेणाऱ्या होत्या, त्या निष्ठुरपणाने नाही वागू शकत. राजाचा त्यांना आदेश होता, मुलांना मारून टाका. पण ह्या 2 स्त्रियांनी लेकरांना मारलं नाही, त्यांच्या प्रेमामुळे जीवदान मिळालं. आणि ह्याच जीवदानामुळे मोशे बाळाला सुद्धा जीवन मिळालं. प्रियांनो, या स्त्रियांची घराणी स्थापन करण्यात आली. त्यांच्या चांगल्या वागण्यामुळे त्यांचं कल्याण झालं. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या चांगल्या वागण्यामुळे, सुज्ञतेमुळे परमेश्वर आमचं कल्याण करतो. हालेलुया. जसं अबिगैल एक ज्ञानी स्त्री होती, सुज्ञ स्त्री होती, तिच्या सुज्ञतेमुळे जीव वाचले. शिप्रा आणि पुवा यांच्या सुज्ञतेमुळे सुद्धा जीव वाचले. प्राण वाचतात ज्यावेळेस एक स्त्री सुज्ञतेने वागते, ज्यावेळेस एखादी स्त्री समजूतदारीने वागते. ती समज, ते ज्ञान आमच्या ठाई असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस त्या देवाच्या योजनेने आपण चालतो, ज्यावेळेस देवाच्या इच्छेने आम्ही चालणार आहेत, त्यावेळेस आमच्या घरामध्ये उन्नती आणि आशीर्वाद दिसल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये देवाचा अलौकिक गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. शहाण्या स्त्रिया म्हटलं की आपल्याला नवीन घरातल्या 5 मूर्ख 5 शहाण्या त्या कुमारी आठवल्याशिवाय राहत नाही. आणि मत्तई याच्या 25व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 4 वचनामध्ये सुंदर रीतीनं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे असेल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. शहाण्यांनी पुढचा विचार केला.
आमचे दिवे कधी विझू नयेत, ते दिवे पेटते राहावे म्हणून त्यांनी जादा तेल बरोबर घेतलं. आमच्याकडे पेशन्स असले पाहिजेत. हालेलुया. जास्तीचे कुठपर्यंत मी सहन करू? नाही, मला सहन करायचंय, काही प्रॉब्लेम नाही. माझा परिवार बदलणार, माझे लोक बदलणार, माझ्या जीवनात आशीर्वाद येणार, मी तो संयम बाळगणार, मी ते प्रार्थना जीवन मध्येच संपवणार नाही. मी जो विश्वास माझ्या परिवाराप्रती ठेवलेला आहे, माझा परमेश्वर माझ्या कुटुंबाला आशीर्वादित करणार आहे, त्या गोष्टींमधला आमचा विश्वास आम्ही जतन करून ठेवला पाहिजे. मूर्ख कुमारीने दिवे घेतले, पण त्यांचे दिवे नंतर विझू लागले. ज्यांचे दिवे पेटते राहतील त्यांना सुज्ञ आणि शहाणे म्हणण्यात येईल. हालेलुया. काही लोकांचे दिवे रविवार पेटतात आणि काही लोक तर ECG आहेत. ECG, ईस्टर, ख्रिसमस, गुड फ्रायडे, ECG. त्यांचं हृदय 3च वेळा चालू होतं वर्षातून. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू येईल तेव्हा ज्यांचे दिवे पेटलेले, म्हणजे जे आध्यात्मिक जीवनात आत्म्याने पेटलेले आहेत, वचनात टिकलेले लोक आहेत, ते फक्त स्वर्ग राज्यात घेतले जातील. सगळ्यांचा प्रवेश होणार नाही. आणि म्हणून हा शहाणपणा जो आहे, ही जी हुशारी जी आहे, हे जे ज्ञान आहे, जे कौशल्य आहे, हे प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्या माता बहिणीमध्ये असावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. घरामध्ये प्रार्थना जीवन हे प्रबळ करण्याचं काम एक आई करू शकते. लेकरांना एक चांगलं वळण लावणं, त्यांना शिक्षण देणं आणि परिवाराला देवाच्या सानिध्यात टिकून धरण्याचं काम एक आई करू शकते. अशीच एक हुशार स्त्री मी तिला म्हणेल की जी येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर ज्यावेळेस त्याचं समर्पण करण्यात आलं, हन्ना संदेष्ट्री जी होती, बायबल सांगतं पहा, लूक याचा 2रा अध्याय 36 ते 38 वचनामध्ये, लूक 2:36 ते 38, हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली. येशूविषयी समजून घ्या. एक स्त्री आहे आणि तिला असं जीवन पाहायला मिळालं की तिची आशा संपली विधवा झाल्यानंतर. पण तो कालखंड तिच्यासाठी असा होता की तिच्या समोर 2 ऑप्शन आहेत की ज्या जगात मी दुःख पाहिलंय मी त्या परत जगाकडे जावं, आणि दुसरा ऑप्शन मी मंदिराकडे जावं. जगात गेले तर जगिक गोष्टी मला पाहायला मिळतील, मंदिरात गेले तर मला देवाचा गौरव पाहता येईल. शल्मोनाने ज्यावेळेस मंदिर बांधलं त्यावेळेस ते मंदिर त्याने देवाला समर्पित केलं आणि समर्पित केल्याबरोबर देवाच्या उपस्थितीने संपूर्ण मंदिर भरून गेलं. किती लोक आमेन म्हणतील? प्रभूची उपस्थिती आली. पण ज्यावेळेस हे यहुदी लोक बाबेल परगण्यामध्ये 70 वर्ष गुलामगिरीत राहिले, अर्थशस्त्र राजाच्या फरमानानंतर ज्यावेळेस ते पुन्हा माघारे आले आणि माघारे आल्याच्या नंतर देवाच्या प्रिय लोकांनो, ते माघारे आल्याच्या नंतर त्यांनी देवासाठी मंदिर बांधलं. त्यांनी ऐकलं होतं, त्यांना ठाऊक होतं की मंदिर बांधल्यावर, मंदिर समर्पित केल्यावर त्या मंदिरात देव उतरून येतो, त्या मंदिरामध्ये परमेश्वराची उपस्थिती येते. दुसरं मंदिर बांधलं, देवाला ते समर्पित केलं, पण पवित्र शास्त्रात कुठेही उल्लेख नाही की दुसऱ्या मंदिरामध्ये त्या पहिल्या मंदिरासारखं तेज उतरलं, परमेश्वराची उपस्थिती आली. लोक अगदी आतुरतेने वाट पाहतायत पण देव आला नाही. जरुबाबेलाच्या त्या दुसऱ्या मंदिरामध्ये परमेश्वराची उपस्थिती उतरली नाही. त्याच मंदिरात हन्ना सेवा करत आहे, त्याच मंदिरात. पण ज्या दिवशी येशू बाळाचं समर्पण झालं आणि त्या मंदिरात येशूला आणलं, त्या दिवशी स्वर्गाचा देव त्या मंदिरामध्ये आला होता. त्या दिवशी देवाची उपस्थिती आली आणि साक्षात पाहण्याचं एक आशीर्वाद म्हणता येईल कुणाला मिळाला? हन्नाला मिळाला. कधी? तिथं लिहिलंय, मंदिर सोडून न जाता. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? मंदिर सोडून न जाता ती तिथे टिकून राहिली.
टिकून राहिले देवाच्या उपस्थितीत. माझ्या माता बहिणींना माझी विनंती आहे, सैतान तुम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करेल कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून. तुमचं पारिवारिक जीवन तुम्ही विचार कराल की माझा पण सुंदर संसार, माझं पण सुंदर घर, माझं पण प्रार्थना जीवन चांगलं असावं. पण तुम्ही जसं प्रार्थना जीवनात प्रबळ व्हायचा प्रयत्न कराल, कुणीतरी तुम्हाला डिस्टर्ब करेल आणि तुमच्या जीवनात अशी परिस्थिती येईल की मी देवापासून लांब जाऊ की मी देवाच्या जवळ जाऊ, मी मंदिरात राहू की मंदिर सोडून जाऊ. आज हन्नासारखं, अबिगैलसारखं आणि त्या शिप्रा पुव्वासारखं विश्वासात टिकून राहायचं आहे. म्हणजे येशू बाळाचं जसं तिला दर्शन झालं, परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव तुम्हाला येईल. हालेलुया, बोले येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो. प्रत्येक माझी माता बहीण सुज्ञ असावी ही देवाची इच्छा आहे. ती सुज्ञता आज प्रभूकडून मागा, प्राप्त करा. परमेश्वर तुम्हाला एवढं ज्ञान देईल, तुम्हाला संकट येण्याच्या आधीच तुम्हाला सगळं प्लॅन माहीत असेल. असं झालं तर काय करायचं. आमेन, हालेलुया. तुम्ही नेहमी प्रिपेअर असाल. तुमची हिंमत परमेश्वर कधी खचू देणार नाही. प्रभूची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आमेन. काही बहिणी मनात विचार करत आहेत, बऱ्याच वेळेचं बहिणी चाललेत, काही भावांना पण बोलतो. ऐका. आदर्श पती कसा असावा. सगळ्यात पहिली गोष्ट, एक पती पत्नीवरती खरं प्रेम करणारा पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला. हालेलुया. इफिस्करास पत्र 5:25 परत एकदा आपण वाचूया. इफिशियन्स चॅप्टर 5:25. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले. पहिले करीत 13 अध्याय 1 ते 13 वचनामध्ये प्रीती किती श्रेष्ठ आहे ते सांगण्यात आलंय. ते प्रेम जे ख्रिस्ताने मंडळीसाठी केलेलं आहे, प्रीती, आशा, विश्वास, 3 गोष्टी आहेत. पण टिकणारं काय आहे? प्रेम आहे. प्रेम सार्वकालिक आहे. आशा आणि विश्वास यांच्या वरचढ प्रेम आहे प्रियांनो. आशा म्हणजे काय? मला घर नाही, अंबरनाथमध्ये मला स्वतःचं घर मिळेल, मला आशा आहे. परमेश्वर मला घर देईलच, माझा विश्वास आहे. त्या दिवशी तुम्ही अशी प्रार्थना कराल का? घराच्या तुमचं उपकार स्तुतीची प्रेयर आहे, हे प्रभू माझा विश्वास आहे तू मला अंबरनाथमध्ये घर देशील. अरे येड्या, दिलंय ना ऑलरेडी. आप समज रहे. एकदा ती गोष्ट प्राप्त झाली त्याच्यासाठी परत विश्वास करायची गरज नाही, जी प्राप्त झालेली आहे. एखादी गोष्टी तुमची पूर्ण झाल्यावर परत त्या गोष्टीविषयी आशेची गरज नाही. पण प्रेम तसं नाही. स्वर्गात एक दिवस असा येईल की तुम्ही प्रार्थनाच करणार नाही. किती लोक आमेन म्हणतील. स्वर्गामध्ये प्रार्थनेची गरज नाही, ते एक परिपूर्ण ठिकाण आहे प्रियांनो. हालेलुया. तिथं आम्ही गेल्यानंतर पूर्णत्वामध्ये जाणार आहोत आणि तिथं प्रार्थनेची गरज नाही. तिथं सार्वकालिक जीवनामध्ये वेदना नाहीत, यातना नाहीत, प्रार्थना नाही, पण तिथं प्रेम असणार आहे प्रियांनो. देवाचं आगापे प्रेम तिथं राहणार आहे. जगातलं प्रेम नाही. जगातलं प्रेम दिल्या घेतल्याचं प्रेम आहे. हालेलुया. निस्वार्थ प्रेम फक्त परमेश्वराचं आहे. त्या ख्रिस्ताच्या प्रीतीने आम्ही घरात प्रेम दाखवावं ही देवाची इच्छा आहे. मेंढरू हरवलं, 100 पैकी 1. मेंढपाळांनी काय केलं? जाऊ दे, मरू दे. काय केलं त्याने? सापडत नाही तोपर्यंत, सापडल्यावर काठीने बदडून काढलं मेंढरान. आमच्याकडे पद्धत आहे अशी. लेकरू वाटेने चालत असलं, पडलं, धडपडलं, अजून आई 2 फटके टाकते. घेतले ना गुडघे फोडून, चालता येत नाही नीट, आंधळायस का, तुला समजत नाही का? हे कल्चर आहे माझ्या महाराष्ट्राचं. एखादा मुलगा कॉलेजमध्ये फर्स्ट यावा, युनिव्हर्सिटीत फर्स्ट यावा, बाप काय सेलिब्रेशन करेल त्याच्यासाठी. असं सेलिब्रेशन हा मेंढपाळ करतो त्याच्या मेंढरासाठी. उचलून डायरेक्ट खांद्यावर आनंद केला त्याने. मेंढराला दोष नाही दिला, कुठं गेला होतास रे, या स्वभावातून बाहेर या. येशू यरूशलेमेत निघाला. सगळ्यांचं काय म्हणणं होतं? होसान्ना, होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसान्ना, टाका झावळ्या, बसवा गाढवावरती, टाका कपडे. आणि तेच लोक बरं का 8 दिवसात याला क्रूसावर खेळा.
याला क्रुसावर खेळा, याला सोडू नका. तेच लोक आहेत. 8 दिवसात शब्द बदलतात आणि तुम्ही त्यांच्यासाठी सगळं करताय. हालेलुया. 1 कोरिंथ 13:13 मध्ये सांगितलंय, सारांश काय आहे? विश्वास, आशा, प्रीती तिने टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. 1 कोरिंथ 14:1 मध्ये सांगितलं, प्रीती तुमचे ध्येय असू द्या. प्रत्येक पतीने लक्षात ठेवायचंय, प्रीती तुमचं ध्येय असू द्या. प्रत्येक आमचं बोलणं प्रेमाने पाहिजे. प्रीती करणं म्हणजे काय? प्रीती करणं, प्रीती कशी आहे? प्रीती अपराधांवरती का भडकवते अजून अपराधांना? पांघरून. प्रीती काय करते? अपराधांवरती पांघरून करते. कधी कधी असं होतं, कधी स्वयंपाक करताना एखादा केस निघतो जेवणात, हा नवरा असा उचलतो, काय केलंयस हे? अरे येड्या, तिने काय मुद्दाम नाही टाकलंय ते. आज तुम्हाला मी केसांची भाजी, क्रॅकजॅक बिस्किट आहेस तू, काय चव नाही पाचाची, मीठ नाही टाकलं. अरे टाक की माठ्यावरून, टाकता येतं ना. जीव जाऊस तोवर खातील, पण शेवटी नावच ठेवतील. काही लोक आहेत, इतकं जेवतील, इतकं जेवतील, आज जरा त्या दिवसासारखी चव नाही झाली, आणि इकडं स्वयंपाक करून करून त्यांचे हाल खराब. कोणी मुद्दाम करतं का? थोडं तिखट झालं, काय झालं, थोडं बिघडलं, प्रेम सगळ्या अपराधांवरती पांघरून घालतं. ते अन्न तर प्रेमाने बनवलंय. यांना पिझ्झा बर्गर पाहिजे. नको बोलू ना, चेहरे तर सांगतात नको, पण मी तर बोलणारच. बाहेरचं घाणेरड्या तेलात तळलेलं आणि कसं कसं जेवण, पार ते घामाघूम झालेला अन्न, इडल्या बनवतोय, यांना ते चविष्ट लागतंय. आणि घरात प्रेमाने बनवलेलं यांना जेवण गोड लागत नाही. घरच्या जेवणाला नावं ठेवतील. तुमचं आवडतं हॉटेल आहे ना, त्याचं किचन जाऊन बघा, परत तुम्ही तिथं जाणार नाही. मी काय बोललो ऐकलं का तुम्ही? ते चविष्ट पदार्थ देतील, पण प्रेम तुम्हाला घरातूनच मिळणार आहे. आज नंतर घरात बनलेल्या कुठल्याही जेवणाला नावं ठेवायचे नाहीत. आणि तरुण लेकरांनो ऐका, मला ही भाजी चालत नाही आणि ती भाजी मी खात नाही, हा वेडेपणा सोडून द्या. ज्या मुली आज वांग्याची भाजी, मेथीची भाजी ह्या भाज्या टाळतात, बीटरूट खायचं टाळतात, येत्या दिवसात HB कमी होतं, घे इंजेक्शन. नंतर विटकोफॉल मला चालू केले महिनाभर, घे. जे तुम्हाला आवडत नाही ते खायला सुरुवात करा. जे तुमच्या शरीरासाठी हिताचं आहे ते खायला सुरुवात करा. घरच्या जेवणाला आजपासून नावं ठेवायचे. फक्त बहिणी बोलल्यात हा, कारण त्या बनवतात, त्यांना माहिती आहे काय परिस्थिती. सगळ्यांनी म्हणा, घरच्या जेवणाला आजपासून नावं ठेवायचे. हा, जे आलंय समोर, आणि बहिणींना आजपासून कार्यक्रमच करायचा यांचा. हालेलुया. बॅलन्स डाएट पाहिजे. देवबापाने आपल्याला व्हेजिटेरियन बनवलं की नॉन व्हेजिटेरियन? आदामाला काय सांगितलं? बागेतलं काय खा, हरणं बिरणं मार. बिष्णोईला नाव सांगलं तुमचं? काय करायला लावलं? फळं खा, यथेच्छ खा, सगळी फळं झाडं. आपण देवासाठी प्रॉपरली, आपल्याला देवाने व्हेजिटेरियन बनवलेलं आहे. कान उघडे ठेवून ऐका. आणि आमच्याकडे सॅलड असतो एवढासा व्हेज मधला. हॅलो, व्हेज खा, नॉनव्हेज खा, पण व्हेजवर भर असू द्या. आला राग येऊ द्या, मला फरक पडत नाही. आमचं जेवण बॅलन्स पाहिजे. एखाद्याला जे चालत नाही ते त्याने वर्ज्य करा. चालत नाही म्हणजे तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही, ते बंद करा. पण ज्या गोष्टी तुमच्या हिताच्या आहेत त्या घ्या. आणि अन्नाला, जेवणाला नावं ठेवायचे नाहीत. अपराधांवरती पांघरून घाला. कोणाचं काही चुकलं सांभाळून घ्या. लगेच त्याची पंचायत बसवू नका. लगेच काहीतरी विकोपाला जाईल असं करू नका. ज्या गोष्टी नाहीत त्या बोलू नका. किती लोक आमीन म्हणतील या गोष्टीला? मुलगा उशिरा घरी आला,
काय रे, मला वास घेऊ दे तुझ्या तोंडाचा, दारू पिऊन आलास का? अरे मम्मी असं का म्हणते, डॅडी असं का म्हणतात, मी तर पित नाही, एकदा पिऊन ट्राय करतो. आई बाप लेकरांशी कसं वर्तन करतात, एकमेकांशी कसं वर्तन करतात, यावर बऱ्याच गोष्टी निर्भर आहेत. सावध व्हा, कारण की प्रीती सर्व अपराधांवरती पांघरून घालते. पतींनो, आपल्या पत्नीवरती ख्रिस्ताने जशी प्रीती केली मंडळीवर, तशी प्रीती करा, म्हणजे संसार जीवन आशीर्वादित होईल. आमेन. दुसरी महत्वाची गोष्ट, एका परिवारातील पित्याची काय जबाबदारी आहे? संरक्षण करणं. काय करणं? बोलो येशू मसीह की. इब्री 13:4 मध्ये लग्न सर्वस्वी आदरणीय असावे, परिवाराचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे, त्याचा आदर ठेवायला पाहिजे. मत्ते 5:28 मध्ये बायबल सांगतं, जुन्या करारात व्याभिचाराची डेफिनेशन वेगळी होती, नवीन करारामध्ये डेफिनेशन वेगळी आहे. एखाद्याकडं वाईट नजरेने पाहिलं तरी तो व्याभिचार आहे. नवीन करार खूप पवित्रतेत आपल्याला गोष्टी शिकवणार आहे. अजून डेप्थमध्ये पवित्र आत्मा आपल्याला गोष्टी शिकवणार आहे. ती पवित्रता जपणं हे फार म्हणजे फार गरजेचं आहे. संरक्षण. बरगडी कुठं आहे? इथं आहे. कशासाठी आहे? हृदय जे आत आहे वरती बरगडी, बरगडी प्रोटेक्ट करते. किती लोक आमेन म्हणते? प्रत्येक स्त्री आपल्या हृदयाचं रक्षण करणारी आहे, म्हणजे आपल्या नवऱ्याचं रक्षण करणारी. आमेन. हालेलुया. नवरा म्हणतो, त्या सिस्टरची साडी किती छान होती, है ना, पर्पल कलर होता, ग्रीन कलर होता, हे ते किती छान. आणि बायको विचारती, माझ्या साडीचा कोणता कलर होता आज? तो म्हणतो, एवढं आठवत नाही बरं, तुला दुसऱ्याची आठवते, तुला माझी नाही आठवत. बायको बरोबर नवऱ्याचं रक्षण करणारी आहे. साहेबांची नजर कुठं आहे? हालेलुया. नजर आटी दुर्घटना घटी. हालेलुया. नजर स्थिर पाहिजे. संरक्षण. एक बापाचं, एक घरातील परिवारातील एका बापाचं किंवा एका पतीचं एक जीवन संरक्षण करणारं पाहिजे. संरक्षण करणारं. लेकरू रोज शाळेतून रडून येत आहे, जाऊ दे, रडतच असतो तो, त्याला बसाने विचारा, तुला कोण त्रास देते शाळेत? ते 4-5 मुलं मला रोज मारतात. बापाची जबाबदारी आहे, चल तुझ्या स्कूलमध्ये. ऐकताय तुम्ही? संरक्षण करणं बापाची जबाबदारी. जर जगिक बापावर एवढा विश्वास आहे, मग ज्यावेळेस आम्हाला खात्री असते आमचा स्वर्गीय बाप आमच्या बरोबर आहे. हालेलुया. जर आमचा स्वर्गीय देव आमच्या बरोबर आहे, आम्हाला विश्वास आहे, आमचं धाडस हे फार मजबूत असणार आहे. प्रियांनो, एक बापाकडं ते मन असलं पाहिजे की मला माझ्या कुटुंबाचं संरक्षण करायचं आहे, मला माझ्या पत्नीचं संरक्षण करायचं आहे. वाटेने चाललंय, कोणी काही बोलतोय किंवा कुठल्या गोष्टीची काही अडचण आली, एक बाप म्हणून पती नेहमी उभा राहायला पाहिजे. हालेलुया. आपल्या पत्नीचं आणि आपल्या लेकरांचं संरक्षण करण्याची जबाबदारी परमेश्वराने पित्याला दिलेली आहे आणि ते केलं पाहिजे. आणि सगळ्यात तिसरी आणि शेवटची गोष्ट पतींना सांगत आहे, 1 तिमोथी 5:8. तिमोथेला पहिले पत्र 5वा अध्याय 8वं वचन. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे, जो घरच्यांची तरतूद करत नाही. याचा अर्थ परिवाराच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी एक बापाची आहे. आमेन. आमेन. एक बापाची जबाबदारी आहे की त्याने घर चालवावं, परिवाराच्या गरजा पूर्ण कराव्यात. तर एक बाप कसा असला पाहिजे? जबाबदारी स्वीकारणारा पाहिजे, जबाबदारी घेणारा पाहिजे, घराच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणारा पाहिजे. एक बाप, एक आदर्श बाप त्याला म्हणता येईल की जो आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण करतो, परिवाराचं संरक्षण करतो आणि परिवारावरती प्रीती करतो. आमीन. एक बापाच्या ह्या जबाबदाऱ्या आहेत. बोलो येशू मसीह की.